आता पाहूयात आणखीन महत्त्वाच्या 25 बातम्या। सागरी किनारा मार्ग आता आठवडाभर सुरू, 7ही दिवस सकाळी 7 ते रात्री 12 वाजेपर्यंत सुरू ठेवला जाणार। अटल सेतूवर लवकरच इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम कार्यान्वित होणार। पुढील आठवड्यामध्ये परिवहन विभागाद्वारे यंत्रणेची चाचणी केली जाणार। वाहतूक नियमांचं उल्लंघन रोखण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार। लालबागच्या राजाच्या चरणी भाविकांकडून अर्पण केलेल्या सोन्या चांदीच्या आकर्षक वस्तूंचा आज लिलाव। आज संध्याकाळी 6 वाजता लिलाव होणार। अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन यांनी वांद्रेमध्ये खरेदी केला 30 कोटींचा फ्लॅट। काही महिन्यामध्ये वांद्रे इथे अभिनेता रणवीर सिंग, तृप्ती दिमरी, क्रिकेटपटू के.एल. राहुल यांनी देखील आलिशान घरांची खरेदी केली आहे। म्हाडाच्या मुंबई मंडळातील 2030 घरांसाठी अर्ज, अनामत रक्कम भरण्याची मुदत गुरुवारी संपली। सुमारे 1,13,577 जणांनी अनामत रकमेसह अर्ज केले सादर। एनसीबीच्या महासंचालकपदी ज्येष्ठ आयपीएस अधिकारी अनुराग गर्ग यांची नियुक्ती। 1993 मध्ये भारतीय पोलीस सेवेमध्ये रुजू झालेले अनुराग गर्ग हे हिमाचल प्रदेश केडरचे अधिकारी। मुंबईत मतदान केंद्रांच्या संख्येमध्ये वाढ, मतदान केंद्रांच्या संख्येमध्ये 218 ने वाढ। विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईमध्ये 10,111 मतदान केंद्र। मुंबई पालिकेच्या 25 शाळांमध्ये गणित आणि विज्ञान केंद्रांची उभारणी केली जाणार, 4.5 कोटी खर्च होणार। अंगणवाडी सेविकांना सेविकाचा पुन्हा आंदोलनाचा इशारा, 3,000 वेतनवाढ निर्णयाची अंमलबजावणी न झाल्यानं सोमवारपासून जेल भरो। बदलापुरातील 2 चिमुकल्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेकडून गुन्ह्याची कबुली। डॉक्टर, शाळा कर्मचारी, फॉरेन्सिक अधिकाऱ्यांसह 20 जणांची साक्ष। अत्याचार प्रकरणाचा तपास पूर्ण, आरोपपत्र दाखल। पुण्यामधल्या ससून रुग्णालयाच्या लॅबला एनएबीएल मानांकन, एनएबीएलचं प्रमाणपत्र मिळणारी राज्यामधली पहिली लॅब। पुण्याच्या मोड तालुक्यामध्ये पहिल्या टप्प्यामधील सोयाबीन काढणीला सुरुवात, शेतकऱ्यांची सोयाबीन कापणीसाठी लगबग सुरू। इंदापूरमध्ये लसूण 400 रुपये प्रति किलो, अपुऱ्या पावसामुळे आवक घटल्यानं दरामध्ये उच्चांकी वाढ। पिंपरी चिंचवड शहरामध्ये फळभाज्यांचे दर वधारले, कोथिंबीरची जोडी 100 रुपयांवर तर मेथीची जोडी 50 रुपयांवर पोहोचली। राज्यात आठवडाभर पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज। अंदमान बेटाच्या उत्तर भागामध्ये हवेची चक्रीय स्थिती। सोलापूर जिल्ह्यामधल्या करमाळा तालुक्यामध्ये पावसाची जोरदार हजेरी, अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर मुसळधार पाऊस। मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण। जिंतूरमध्ये सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी, शेतकऱ्यांकडून तहसील कार्यालयासमोर जागरण गोंधळ आंदोलन। पावसाच्या विश्रांतीनंतर पुण्याच्या तापमानामध्ये वाढ, गेल्या 2 दिवसांपासून 2 अंश सेल्सिअसनं तापमानामध्ये वाढ। नाशिकच्या कपालेश्वर मंदिरामध्ये दानपेटीवरून भांडण, मंदिरामध्ये असलेल्या दानपेटीमधील पैशावरून वाद झाल्याची प्राथमिक माहिती, 2 गटातील भांडणाचा व्हिडिओ व्हायरल। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुणे दौऱ्यावर, नाम फाउंडेशनच्या 9व्या वर्धापन कार्यक्रमाला हजेरी लावणार। अमित शहा 25 तारखेला नाशिक दौऱ्यावर, उत्तर महाराष्ट्रामधल्या भाजप नेते प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार। जागा वाटपासह इतर निवडणुकीच्या मुद्द्यांवर बैठकीमध्ये चर्चा होणार। पुणे जिल्ह्यामधल्या 3 भाजप नेत्यांना जिल्हा नियोजन समितीमधून निधी, हर्षवर्धन पाटील, आशा बुचके, बाळा भेगडेंना 1 कोटींचा निधी। भाजप नेत्या आशा बुचकेंनी दाखवले होते अजित पवारांना काळे झेंडे। बीडमधील मराठा समन्वयकांना पोलिसांकडून नोटीस, बंद दरम्यान अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस सतर्क। जिल्ह्यातील 500 पेक्षा जास्त समन्वयकांना पोलिसांची नोटीस। नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी सुनील केदारांचा विनंती अर्ज फेटाळला। सुनील केदार यांचा विनंती अर्ज सहकार मंत्री वळसे पाटलांनी फेटाळला। केदार यांच्याकडून जप्तीची कारवाई मागे घेण्याची विनंती।